आहे वैभव आपला मेकॉनचा पर्सन हा आता बॅगिंग रिलीज करत आहे आणि बॅग तसं हे बटन दाबल्यानंतर स्क्रू कन्व्हेअर चालू होईल, बेल्ट कन्व्हेअर चालू होईल आणि हे बॅग अशी पुढे जात राहील. हा वैभव इकडे बघ रे. हाच वैभव. आता बॅगिंग झालेलं आहे. 25 किलो वजन आलेलं आहे. हे पकडायचं नसतं, आपण बॅगेतल्या हवा प्रॉपर काढायची असते. ट्रेनिंग हवे काढण्याचं एकदा ट्रेनिंग देऊ फार झालं तर. जर इथं बॅग व्यवस्थित ही काढली तर पुढं सगळं कार्यक्रम व्यवस्थित होतो. ठीक आहे. आता इथं बॅग जरा काय करायची असते वैभव, हे पकड मी सांगतो. इथं काय करायचं असतं, ही बॅग जी आहे बॅग काढत हवा एकदा अशी उचलायची म्हणजे आपली जी एअर आहे ती निघून जाईल. ओके. इथं पकडायचं असतं 2 मिनिटं. त्यातली हवा पूर्णपणे काढून घ्यायचं असतं आणि मग ही बॅग हळूहळू आपण इथं ठेवून द्यायची असते. ओके. आणि इथं ठेवल्यानंतर फक्त एकदा हे बटन दाबायचं असतं. ते बटन दाबल्यानंतर सिलेंडर ऑपरेट होईल आणि ती बॅग जी आहे ती सिलिंग होऊन जाईल. सिलिंग झाल्यानंतर थोडा 1-2 सेकंद त्याला थंड व्हायला वेळ द्यायचा असतो. त्यानंतर अशी बॅग काढायची असते आणि हे सगळं मिळून आपल्यामध्ये लावायचं आहे. आता त्यात हवा नाही आहे. ओके. जर आपण असं प्रॉपर हे केलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम होणार नाही. त्यानंतर याला जरा असं व्यवस्थित सेट करून घ्यायचे आणि यालाही सेम जसं आपण त्यातली हवा काढली तसं याच्यातही थोडंसं सेट करून घ्यायची आणि मग आपण ही बॅग पुढे आहे तिथं प्रेस केला मग आपली बॅग पुढे जाऊन थांबवली. पुढे केल्यानंतर शूटिंगच्यासाठी तिथे एक सेन्सर दिलेला आहे, त्या सेन्सरला जाऊन ऑटोमॅटिक थांबवेल. ओके. त्यानंतर काय करायचं आहे, आपण शूटिंगच्या इथे सेट व्यवस्थित करून घ्यायची आहे. ओके. आपल्याला जसं पाहिजे त्याप्रमाणे इथे बॅग व्यवस्थित पॅक लावायची आणि मग एकदा बॅग सेट झाली मग डायरेक्ट आपल्याला शूटिंग करता येतं. विदाउट एनी डिस्टर्बन्स आपण हे बॅग शिवू शकतो. याप्रमाणे बॅग शिवल्यानंतर यालाच एक कटर आहे, त्या कटरमध्ये बॅग लावायची आहे आणि अशा तऱ्हेने ही बॅग आपली सिलिंग आणि स्टिचिंग प्रॉपर झालेली आहे. आता इथं अजून एक बटन फुटरेस आहे ज्याच्या थ्रू आपण हे बॅग पुढं स्लाईड. बॅग प्लॅटिंग मशीन आहे. या बॅग प्लॅटिंग मशीनमध्ये बॅग अशी ऑटोमॅटिक पास होत जाते.